मुंबईच्या डोंगरीतील ITI कॉलेजच्या नामांतरावरून आता वाद निर्माण झाला। ITI कॉलेजला दिवंगत माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं नाव देण्यास विरोध करण्यात आलाय। काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा कलाम यांच्या नावाला विरोध आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अमीन पटेल यांची मागणी मात्र फेटाळली। कलाम यांचं नाव बदलण्यास मंत्री मंगलप्रभात लोढांचा विरोध आहे। हाजी अब्दुल रहमान शाह बाबा यांचं नाव देण्याची अमीन पटेल यांची त्या ठिकाणी मागणी आहे। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आता हा दावा स्थानिक राजनीती काय मला माहित नाही, पण त्यांचा म्हणणं होता की हा जमीन त्याने दान दिली होती, लोकल दान दिली असेल ते मी नकारतो नाही, पण ते आता अब्दुल कलाम साहेबांचे नाव त्याशिवाय जो नाव असतं त्यांचं ऑब्जेक्शन असेल मी समजू शकतो, पण अब्दुल कलाम साहेब पूर्व राष्ट्रपती, सायंटिफिक देशाच्या मध्ये मोठा योगदान आहे त्यांच्या नावावर ऑब्जेक्शन कितपर्यंत योग्य आहे मला योग्य वाटत नाही, म्हणून मी त्यांची हा मागणी मांडणार नाहीये। त्याच्या डोंगरीचे ITIची संस्थाचं नाव पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांच्या नावावर राहणार आहे। आम्ही मोठा कार्यक्रम करून तिथे त्यांचा बोर्ड पण लावू।